नमस्कार. डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीसंदर्भात बघत आहोत. राज्यात महिला उमेदवार देत आहेत चुरशीची लढत. प्रमुख पक्षांकडून तब्बल 14 महिला उमेदवार निवडणुकी रिंगणात. महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून 14 महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या. महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो. तर याच लोकसभेत महाराष्ट्रातूनही सर्वाधिक अशा 8 महिला खासदार निवडून गेल्या होत्या. यंदाच्या लोकसभेतही तो विक्रम मोडला जाईल अशा लढती राज्यात होऊ लागल्या आहेत. काही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर व्हायची असून अजून बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाऊजाई व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी लढणार आहेत. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्यातील या लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे. सुळे या अनुभवी आहेत. सलग 3 वेळा त्या लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहेत. सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या समजल्या जातात. मात्र अजित पवार यांच्या पत्नी पवार घराण्याच्या सून व ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगडे उमेदवार मानल्या जात आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून राजश्री पाटील या उभ्या आहेत. पती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे राजकारण, त्यांचे स्वतःचे संभाषण कौशल्य, गोदावरी अर्बन बँक, गोदावरी स्कूल, महिला बचत गट व इतर सामाजिक कार्याचा मोठा पट त्यांच्या मागे उभा आहे. त्यांचे माहेर यवतमाळ असून त्यांची लढत शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी आहे. दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार या दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांच्याशी आहे. गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून जाऊनही त्यांचा मंत्रिपद मिळाले होते. कल्याण मतदारसंघात शिवसेनेच्या वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी शिवसेना व मनसेच्या तरुण नगरसेवक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. नंदुरबार मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित या तिसऱ्यांदा भाजपाकडून आपले नशीब आजमावत आहेत. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली आहे. धुळे मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बनछाव या निवडणुकी रिंगणात आहेत. त्या विद्यमान खासदार भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी 2 हात करतील. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच नाराजी नाट्य रंगले आहे. जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ या भाजपाकडून लढत आहेत. त्यांचा सामना शिवसेनेच्या करण पवार यांच्याशी होईल. रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून सलग 3री टर्म त्या जिंकतात का हे पाहणे महत्त्वाचे असेल. अमरावती मतदारसंघातून भाजपाच्या वतीने खासदार नवनीत राणा या रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्या अपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी भाजपशी सलोखा राखत महाविकास आघाडी व विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा रोख केला होता. त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दाही गेल्या टर्ममध्ये गाजला होता. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवल्याने त्या निवडणुकी रिंगणात आहेत. बीड मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंकजा मुंडे यांनी विधानसभेत 2 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्या राज्यात कॅबिनेट मंत्रीही होत्या. मधल्या काळात भाजप नेतृत्वाने दुर्लक्षित केल्याची भावना झाल्याने त्या नाराज आहेत, असा प्रचार प्रसार माध्यमात असायचा. त्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी त्यांचे राजकीय पुनर्वसन मानले जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर उभ्या असून त्यांची लढत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. त्यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते. प्रतिभा धानोरकर या वरोरा भद्रावतीच्या आमदार असून सामाजिक कार्यात त्या सतत अग्रेसर असतात. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून त्या तब्बल 3 वेळा आमदार म्हणून सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडून येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या त्या कन्या असून त्यांची राजकीय कारकीर्द ही जाई-जुई या सामाजिक संघटनेतून सुरू झाली आहे. त्या भाजपाचे उमेदवार आराम सातपुते यांच्याशी लढत आहेत. उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून
अर्चना पाटील निवडणूक लढवत असून त्यांची लढत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी आहे. भाजपाचे आमदार व माजी मंत्री राणा रणजितसिंह पाटील यांच्या अर्चना या पत्नी असून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आहेत. या दोन्ही उमेदवारांचे नाते दीर भावजयाचे आहेत. धन्यवाद.